नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर। राजस्थानमध्ये एमडी म्हणजे मेफेड्रोन हे नशिली पदार्थाचा औषध तयार करणाऱ्या गँगपर्यंत पुण्यातील परिमंडल 7चे सोमय मुंडे हे तिथपर्यंत पोहोचले। 2 संशयित त्यांनी रात्री पकडले असता खराडी या भागामध्ये त्यांच्याकडून माहिती घेऊन राजस्थानपर्यंत त्याचे धागेदोरे त्यांनी शोधले। सोमय मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली। खराडी पोलीस स्टेशन येथे 3/2/2026 येथे एक 27 ग्राम मेफेड्रोन एका स्विफ्ट कारमध्ये पकडण्यात आला होता। त्यामध्ये सापळा ज्यावेळेस रचला होता त्यावेळेस 2 आरोपी यामध्ये आपण अटक केले होते। हे पहिली स्लाइड एकदा दाखवा, कोण चालवते स्लाइड। यामध्ये 2 आरोपी यामध्ये आपण अटक केले होते। मोतीसिंग उर्फ मुकेश, श्रवणसिंग राजपुरोहित व हरीश उर्फ हरिराम सुजनाराम देवासी हे 2 आरोपी आपण अटक केले होते। त्यामध्ये 27 ग्रामचा एमडी आपण हस्तगत केला होता। एक स्विफ्ट कार मिळून आली होती। त्यामध्ये आपण तांत्रिक तपास केला, आरोपीचे इंट्रोगेशन केले। त्यातून एक लिंक निष्पन्न झाली। त्या लिंकच्या अनुषंगाने एक आरोपी निष्पन्न झाला, ज्याचे नाव हे योगेश उर्फ मनीष बिश्नोई, राणा राजस्थान असे होते। त्या आरोपीला सापळा रचून आपण बालाजी ट्रेडर्स गिफ्ट शॉप येथे आपण त्यांना त्याच्यावर सापळा रचला आणि त्याकडून 151 ग्राम मेफेड्रोन 30,20,000चा असा मुद्देमाल आपण हस्तगत केला। त्यामध्ये त्याला अटक करण्यात आली। ज्यावेळेस त्याचा तांत्रिक तपास केला, त्याचं इंट्रोगेशन केलं, त्यावेळेस असं आढळून आलं की त्यासोबतचा अजून एक साथीदार हा राजस्थानहून आला होता डिलिव्हरी, अशाच प्रकारची डिलिव्हरी देण्यासाठी। त्यालाही सापळा रचून आपण अटक करण्यात आपल्याला यश आलं। त्याचे नाव सचिन उर्फ SK रमेश कुमार बिश्नोई, राहणारा राजस्थान, याला मुंडवा परिसरातून आपण 4,65,000 रोख रकमेसोबत ताब्यात घेतलं होतं। त्याची चौकशी केली। त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं की हे जे 4,65,000 रुपये त्याकडून हस्तगत झालेले आहेत ते बेसिकली ड्रग्सच्या डिलिव्हरीतून निष्पन्न झालेले आहेत। त्याचा सखोल तपास केला आणि ताबडतोब पुढची लिंक निष्पन्न केली। त्यामध्ये त्याने हे जे ड्रग्स डिलिव्हर केले होते त्या आरोपीला आपण ताब्यात घेतलं आणि अमित सुनील घुले, राहणारा मांजरी, याला अटक करण्यात आलं। त्याकडून सचिनने जे ड्रग्स डिलिव्हरी केले होते ते ड्रग्स झाडाझडतीमध्ये रिकव्हर केले। त्यामध्ये 398 ग्राम एमडी म्हणजे रफली 79,60,000 रुपयांचा हा जो मुद्देमाल आहे हा हस्तगत करण्यात आला। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये नुकतीच भेट दिली आणि त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाचे काही नगरसेवक आणि कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आवर्जून उपस्थित होते। अजितदादा पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र होण्याच्या पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळेंची पुणे महानगरपालिकेतील भेट ही विशेष चर्चेचा विषय राजकीय वर्तुळात झाला आहे। जाणून घेऊयात सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या। ठीक आहे बघा, लोकशाही आहे, प्रत्येकाने आपापलं मत मांडलंच पाहिजे। त्याच्यामुळे आपण त्यांनी काय दिलंय पण ते ऑर्डर नक्की काय आहे आणि त्या ऑर्डर मध्ये काय ते याचा अभ्यास आम्ही करू आणि नक्कीच त्यांच्या सगळ्यांशी बोलून, कारण का माझं म्हणणं आहे की जे आरक्षण ज्याला दिलं असेल ते त्याला मिळालं पाहिजे। खूप विचार करून ते आरक्षण प्रत्येकाला दिलेलं आहे ना या देशात। 2023 पासून देशामध्ये 3.5 लाख महिला एकीकडे पंतप्रधान सुरक्षेसाठी बोलत असतात आणि इथे मोठ्या प्रमाणात महिला मुली पेपर
नाही हे हा महाराष्ट्राचा पण विषय आणि केंद्राचाही विषय. योगायोगाने बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांच्या आशीर्वादामुळे मला होम कमिटी जी आहे देशाची पार्लमेंटची त्याच्यात काम करायची संधी मिळाली आणि याच्यावर आम्ही एक स्पेशल डिस्कशन मागितलंय आणि डेटा मागितलाय. त्यामुळे महिन्याभरात आमची जेव्हा कमिटी परत बसेल त्याच्यामधून आम्हाला पण माहिती मिळेल की होम डिपार्टमेंट याच्याबद्दल काय करतंय आणि काय पुढे हे थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे ह्याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे. अजित पवारांच्या विमानावर म्हणजे डीजीसी अजून काही बोलत नाही. त्यांची स्पष्ट भूमिका आहे नाहीये. ब्लॅक बॉक्सच्या संदर्भातही त्यांची भूमिका दिलेली नाही आणि त्याच्यामुळे आरोप आता होते डीजीसीवर की ते नेमकी का लपवत आहेत. मला असं वाटतं त्याचा रिपोर्ट म्हणजे दिल्लीच्या पेपरमध्ये आलं होतं की ते एक रिपोर्ट देणार आहे. म्हणजे त्याचा एक फॉलोअप आणि मी माननीय उद्धवजी, अरविंद सावंतजी, अनिल देसाई आणि काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि सरकारकडून एक स्टेटमेंट आलं पाहिजे. याच्यासाठी एक मोशन यांनी मूव्ह केलं होतं या सगळ्यांनी मिळून. त्यामुळे मी त्यांचे जाहीर आभार मानते की ह्याची एक लोकसभेमध्ये चर्चा झाली पाहिजे. ही मागणी ही शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने केली आणि त्यांनी आम्हाला ही साथ दिली. त्याबद्दल मी दोन्ही पक्षांचे आणि इंडिया अलायन्सचे मनपूर्वक आभार मानते. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर. पुण्यामध्ये पोलिसांमध्ये भरती होण्याकरता ज्या काही महिला आणि मुली आल्या त्या महिला मुलींना नाश्त्याची सोय पुण्यातल्या स्वयंसेवी संस्थांनी करून दिली. त्यामध्ये कृष्णकुमार गोयल यांचा विशेष सहभाग होता. जाणून घेऊयात या महिलांना चहा नाश्त्यासह केलेलं हे त्यांचं सन्मान. मी स्वाती प्रल्हाद पांचाळ, मी बीडवरून आले. पुणे येथे ग्राउंड देण्यासाठी आले होते. मी खूप म्हणजे जर प्रॅक्टिस वगैरे नसेल तर खूप अवघड परिस्थितीला सामोरे जावं लागतं आणि इथल्या गणेश मंडळाने नाश्त्याची सोय केली आमची. त्यांच्याकडं म्हणजे त्यांना कसे आभार मानावं हे व्यक्त करायला मला शब्द नाही आणि थँक्यू. कारण बाहेर ग्राउंडला खूप वेळ लागतो, बाहेर गेल्यावर तर जेवण करायचं असतं, पण आम्हाला इथे भेटलं नाश्ता यांच्याकडून. लावून द्यायला तुम्हाला हां चालेल ना. हो परवा आहे. कसा आहे नाश्ता? कसा वाटलं? एक नंबर. कसा आधार मिळाला सांग जरा. नेमक्यानंतर काय त्रास होतो मी बाहेर पडल्यानंतर? हळू थांब थांब. क्या बोलते गरम आहे बरं का?